इतके लाड कशाबद्दल? तर चला सांगते, एकदम प्रेमाने घासबीस भरवणं. तर का ते सांगते पुढे. तर नमस्कार मंडळी, आपल्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी हे आता तिसऱ्यांदा देते आहे व्हॉईस ओव्हर. का तर म्हणजे पहिला मी व्हॉईस ओव्हर दिलेलंच, तर ते थोडं म्हणजे असं नाही का, उदास होती मी, त्यामुळे माझा आवाज पण असा थोडा डल येत होता. आणि मग म्हटलं नको असं उदासी भरा आवाजामध्ये व्लॉग, पण नेगेटिव्हिटीनी नको, थोडं पॉझिटिव्ह करून आपण आपण पॉझिटिव्ह राहिलं तर बाकी सगळं पुढचं पॉझिटिव्हच होतं, अशी आमची थिंकिंग आहे. मग असो, त्यानंतर मग अशी सकाळची सुरुवात आपली गडबडीत ऑफिसला जायच्या तयारीमध्ये. ऑफिसला गेली, ऑफिसमधलं आज काही जास्त शूट करता नाही आलं, कारण की हल्ली ऑफिसचे कामच एवढे चालू आहेत ना, तर त्यामुळं काही शूट करताच येत नाही मला. मग संध्याकाळी हे मला घ्यायला आले, मग घरी आली. मग त्यानंतर जरा एका कामासाठी बाहेर गेलेली मी, चहा वगैरे पिऊन. तर मग ना थोडंसं मन माझं उदास होतं, कारण की काही गोष्टी आपल्या मनासारख्या नाही घडत, कारण की प्रत्येक दिवस सारखा नसतो. तर मग त्यामुळे मी थोडी उदास होती. आणि मग माझं मन असं, मला असं बेचैन बेचैन होत होतं. मग त्यानंतर आज गुरुवार पण होता, मग मठात जायचं होतं, तर मठात जायला पण निघालो आम्ही. मठात गेलो, स्वामींना बघितलं. असं त्यांना म्हणजे त्यांना मी काय असं जास्त मागत नाही बसत. त्यांना फक्त एवढंच आहे की जे देत आहे ते चांगलं द्या, व्यवस्थित द्या, सगळं चांगलं होऊ द्या, प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ द्या, सगळ्यांचं सगळं चांगलं करा, बस. तर आणि मग ह्यांनी मला घरी सोडलं आणि मग ते बाहेर गेले, त्यांचं एक काम होतं त्यामुळं. मला बोलले जेवण बनवून तू जेवून घे, मला थोडा टाईम लागेल. तर मी म्हटलं ठीक आहे. मग तिकडनं मठातनं जो प्रसाद भेटलेला तोच मी खाल्ला. आणि मला भूकच नव्हती, खरं सांगू तर मी जेवली पण नव्हती. आणि मग मिस्टर आले रात्री, तर त्यांनी मला विचारलं जेवलीस का, तर मी त्यांना हां हां असं सांगितलं. मग त्यांनी त्यांनी स्वतःसाठी जाऊन किचनमध्ये जेवण घ्यायला गेले. तर मग बघितलं सगळं जसं होतं, डाळ भात तसंच होतं, काहीच खाल्लं नव्हतं मी. तर मग ते घेऊन आले डाळ भात. आणि त्याच्या आधी त्यांनी मला कॉल केलेला की फालुदा खाशील का, तर मी नको बोलली. मी फालुद्याला हां बोलणारी पोरगी फालुद्याला नको बोलली. तर मला बोलले ठीक आहे चालेल. तर मग ते घेऊन आले, त्यात काही वादच नाही. त्यांना कळालं माझ्या आवाजावरनं की मी उदास आहे म्हणून. तर बघा, मग त्यांनी जेवण घेतलं, पहिला मला भरवलं की बाई तू खा, तू मला माहिती आहे तू जेवली नाहीस ती, असं. मग मी ती ही गपचूप व्हिडिओ काढलेली आहे. त्यांना सांगते नको नको, तरी पण मला बोलले खा खा. त्या माणसाचं इतकं प्रेम आहे ना, दाखवत नाही पण प्रेम भरपूर आहे का, असं एकदम असं मला असं थोडं इमोशनल झाली. हे सगळं कळतं बाबा या माझ्या माणसाला. तर मी अशी गपचूप गपचूप, मला होते कशाला तुला काय आहे? खायचं बोलते, खाऊन पिऊन मजेत राहा, मी आहे ना, टेन्शन घेऊ नकोस. तर माझं फालुदा खाऊन माझा दिवस